रात्रीचे 10 वाजले होते. प्रतिभा सगळं आवरून निवांत टीव्हीवर चित्रपट पाहत बसली होती. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने ती निवांत होती. ना शाळा ना तिचं ऑफिस. रवी आणि सानवी जेवण करून झोपले होते. इतक्यात लँडलाईन वाजला. त्याचा आवाज त्या शांततेत कर्कश वाटला आणि ती नकळत दचकली. तिने सावरून फोन उचलला आणि ती फक्त ऐकत राहिली. शेवटी काही उत्तर न देता तिने फोन ठेवून दिला. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ते दुःखाचं होते की रागाचं हे मात्र कळत नव्हतं. समोरचा टीव्ही फोन आला होता म्हणून म्यूट केला होता. आताही ती समोर चित्र पाहत राहिली, पण मनात विचारांनी गुंता केला होता. एकच प्रश्न होता, का? आणि उत्तर होतं नशिबाचे भोग. मन भूतकाळात गेलं. प्रतिभा 2 मुलांनंतर झालेली मुलगी म्हणून लाडात वाढली. आई वडिलांनी काही कमी केलं नाही. सुख, वस्तू, कुटुंब असल्याने लाडच झाले. प्रतिभा सुद्धा खूप हट्टी. एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच, पण हट्ट पूर्णही व्हायचे. तसं ती राहायची ते छोटं गाव होतं. वडील नोकरी करायचे आणि वडिलोपार्जित शेती देखील होती, त्यामुळे कशाचीच कमी नव्हती. आई घरकामाबरोबर शेतीची देखरेखच हिशोबाचं काम चोख बजावायचे. एकूण आनंदी आयुष्य होतं, त्यामुळे अगदी सुटसुटीत आयुष्य होतं. तिचं आजोळ देखील खेडेगावचंच, त्यामुळे लहानपणापासूनच आयुष्य अगदी चाकुरीबद्ध. खाण्यापिण्याचे, कपड्यालत्त्याचे लाड, पण वागणं मात्र खपवून घेतलं जात नव्हतं. गावात 10वी पर्यंत शिक्षण झालं, पण वडिलांनी ऍडमिशन घेण्यापूर्वी प्रतिभाला समोर उभं केलं आणि तिच्या आईसमोर समजावलं. चांगले मार्क मिळालेत आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे, शिवाय तुझी देखील इच्छा आहे, तेव्हा पुढच्या शिक्षणासाठी परवानगी देतोय. गावात कॉलेज नाही, तेव्हा जिल्ह्याच्या कॉलेजच्या ऍडमिशन घ्यावे लागेल. पण खाली मान घालून जायचं आणि खाली मान घालून यायचं. वावगेपणा खपणार नाही. हे मान्य असेल तर बोल, नाहीतर घरात बसलीस तरी माझं काही म्हणणं नाही. मी नीट वागेन बाबा, काही चुकीचं वागणार नाही, वचन देते हवं तर. हे इतकं बोलली आणि प्रतिभा जिंकली. या एका वाक्याने तिचं आयुष्य तिला सावरता आलं होतं. प्रतिभाचं कॉलेज सुरू झालं. शिक्षणाची आवड होती. वडिलांना दिलेल्या वचनाची जाणीव ठेवून शिकली. वडिलांना आपल्या या हुशार पण तरीही साध्या सरळ लेकीचं खूप कौतुक वाटलं. त्यांनी पण मग तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि आनंदात तिचं शिक्षण पूर्ण झालं. तिचे दोन्ही भाऊ मात्र कसबस एक एक पायरी चढत पदवीधर होत होते. मोठ्या भावाला तालुक्याच्या ठिकाणी ओळखीने वडिलांनी बँकेत नोकरी मिळवून दिली. त्याचं लग्न झालं. शेजारच्या गावातली मुलगी सून म्हणून आणली. घर मोठं होतंच, त्यामुळे सगळं सुसूत्र चालत होतं. सून चांगली होती, मिळून मिसळून राहत होती. धाकटा भाव नोकरीला लागला होता. त्याचं त्याने जमलं होतं. नकार द्यावा असं काही नव्हतं. गावातलीच मुलगी होती, चांगली होती. फक्त प्रतिभेच्या लग्नाची अट वडिलांनी ठेवली. प्रतिभा शेवटच्या वर्षाला असताना तिच्या शहरातल्या आत्याने एक स्थळ सुचवलं. बघण्याचा कार्यक्रम झाला. राज पदवीधर होता, चांगला पगार होता. मुंबईत भाड्याने फ्लॅट होता. गावाकडे घर होतं. आई वडील भाऊ त्यांचं कुटुंब असं सगळं चांगलं होतं. प्रतिभा दिसायला खूप सुंदर होती. गोरीपान, काळेभोर डोळे, लांब सडक केस, रेखीव अशी प्रतिभा सगळ्यांना आवडली. त्यांचा होकार आला आणि लग्न ठरलं. त्यांनी लग्नाची घाई केली, पण शेवटच्या वर्षाची परीक्षा झाल्यावर लग्न असं प्रतिभाच्या वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं. नाहीतर त्यांना दुसरा मार्ग निवडा हे सांगितल्यावर मात्र ते वरमले. प्रतिभाची परीक्षा झाल्यावर मात्र पहिल्या मुहूर्तावर वडिलांनी तिचं धूमधडाक्यात लग्न लावून दिलं. प्रतिभा लग्न होऊन काही दिवसच गावी तिच्या सासरी राहिली व 8 दिवसात राज तिला मुंबईला घेऊन गेला. राज हुशार होता, हौशी होता. प्रतिभा सुखात होती. तिच्या संसारात कशाचीच कमी नव्हती. ती पदवीधर झाली, मात्र राजला तिने नोकरी करणं आवडणार नव्हतं आणि तशी गरज देखील नव्हती. म्हणून मग तिनेही फारसा अडमुटपणा केला नाही. राजचा मान राखला.
आणि ती संसारात रमली. रवी आणि त्यापाठोपाठ सान्वीचा जन्म झाला. तिचं कुटुंब पूर्ण झालं. सासरचे तिच्यावर खुश होते. सगळ्यांची ती मनापासून करायची. सण समारंभ असेल तर आवर्जून गावी जायची. सुट्टीत जाऊ आणि मुलांना घेऊन जायची. सासू सासऱ्यांचं देखील मनापासून करायची. दिवस जात होते. ती संसारात गुंतत होती. रवीचा 4था वाढदिवस होता. सान्वी 7 महिन्याची होती. तिला सांभाळून ती संध्याकाळच्या रवीच्या बर्थडे पार्टीची तयारी करत होती. सगळी तयारी झाली, पण केक घेऊन येणारा राज आलाच नाही. तिने फोन केला, पण तोही लागला नाही. शेवटी तिने शेजारच्या एका मुलाला पैसे देऊन केक आणायला सांगितलं. रवीचा वाढदिवस झोकात झाला, पण राज नसल्याने रवी नाराजच होता. आणि प्रतिभा विचारात. आजकाल हे असं नेहमीच व्हायचं. वाद घालणं हा स्वभावच नसल्याने प्रतिभा सगळं सहन करत होती. आजही ती गप्प बसली असती, पण रवी प्रश्न विचारणार होता. त्या रात्री राज आलाच नाही. जेव्हा आला तेव्हा वादळ आलं, ज्यात प्रतिभेचा संसार उद्ध्वस्त झाला. ती काहीही करू शकली नाही. प्रतिभाला नोकरी करू न देणारा राज त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्यासोबत राहण्यासाठी तो यांना सोडून निघून गेला. 4 दिवसांनी तो त्याचं सामान न्यायला आला, तेव्हा प्रतिभाने अक्षरशः त्याच्यापुढे हात जोडून भीक मागितली. मी तुमच्यावर कोणतं बंधन घालणार नाही, पण मुलांसाठी असं करू नका. घर सोडून जाऊ नका. पण तो ते प्रेम, विश्वास, नाती सगळं लाथाडून निघून गेला. प्रतिभा हतबल होती. तिने सासू सासऱ्यांना फोन केला, मात्र त्यांनी सरळ सरळ किनारा केला. वाटलं मुलांना घेऊन तिथं जावं, पण तिच्या स्वाभिमानी मनाला ते पटलं नाही. आपण तिथे नकोसे असे हे तिला माहीत होतं. तिचे आई वडील आले. दोन्ही भाऊ वहिनी तिला सोबत चल म्हणाले, पण कोणावर बहार बनून राहणं तिला आवडणार नव्हतं. तिने काही दिवस आईबाबांना सोबत राहायला सांगितलं. राजने त्यांच्या जॉईंट खात्यातील सगळे पैसे काढून घेतले होते. तेव्हा पोटा पाण्याच्या सोयीसाठी हातपाय चालवणं गरजेचं होतं. दुसऱ्या दिवशीपासून ती नोकरी शोधण्याचा खटपटीत गुंतली. 8 दिवसात एका दुकानामध्ये सेल्समन म्हणून नोकरी मिळाली. तिने ती पत्करली. ही नोकरी तिने करू नये असं तिच्या वडिलांनी सुचवलं, पण तिने ऐकलं नाही. नंतर 8 दिवसात राहता फ्लॅट सोडायला लागला. राज डिपॉझिटचे पैसे घेऊन गेला आणि मालकांनी घर रिकामे करायला सांगितलं. तिने वडिलांच्या मदतीने एक छोटीशी खोली मिळवली. मुलं लहान होती म्हणून अजून शिक्षणाचा खर्च नव्हता, पण पाळणा घराची सोय करावी लागणार होती. चाळीच्या शेजारी असे एक पाळणा घर मिळालं. हा नवा संसार उभा करण्यासाठी वडिलांनी आर्थिक मदत केली. त्यामुळे सोनं नाणं वडिलांकडे गहाण ठेवलं. मानाने तिने तिचं आयुष्य सुरू केलं. वडिलांना परत गावी पाठवलं. सेल्समन म्हणून काम सुरू केलेलं तिने महिनाभरात काउंटर सांभाळायला लागली. पगार वाढला. हळूहळू कॅम्प्युटर बिझनेस यांचं शिक्षण घेणं सुरू केलं. वर्षात टायपिंगचे कोर्स केले. नोकऱ्या बदलत राहिली. नवीन शिकत राहिली. 2 वर्षात स्टेनो टायपिस्ट म्हणून कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश मिळवला. शिक्षण होतंच, पण संसारात इतकी रमली होती की बाहेरच्या जगात वावरण्याचा आत्मविश्वास हरवला होता. या 2 वर्षात तो आत्मविश्वास परत मिळवला. दिवस रात्र राबत होती. मुलांना मात्र वेळ द्यायची. 4 वर्ष अखंड मेहनतीचं फळ हे होतं की आज एका बड्या कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करत होती. सोडलेला फ्लॅट स्वतःच्या हिमतीवर परत मिळवला. तिचं घर तिने पुन्हा सजवलं. आज हे सगळं तिचं होतं. आज ती या घराची मालकीण होती. तिला उठ म्हणायची कोणी हिम्मत करणार नव्हतं. आज ती एक यशस्वी वर्किंग वुमन होती. शिवाय मुलांना तिने जीवापाड जपलं होतं. तिला मिळालेल्या शिक्षणाचं तिने चीज केलं. आज 5 वर्षांनी अचानक राजला या घरकुलात परत यायचं होतं. आज पत्नी म्हणून ती जिंकली होती. उद्या तो येणार होता. तिला दचक लागली.
भानावर आली. समोर टीव्ही चालू होता. तो बंद करून ती झोपायला गेली. तिची चाहू लागताच तिची दोन्ही पिल्लं तिला बिलगली. त्यांना थोपटत राहिली. पहाटे उठली. रात्रभर झोपलीच नव्हती. एक एक काम आवरत राहिली. कामाल्या मावशींना सूचना देत राहिली. 9च्या सुमारास बेल वाजली. तिने दार उघडलं. तिच्या सासरची माणसं पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. तरीही सौजन्य म्हणून तिने त्यांना आत घेतलं. अर्ध्या तासाने राज आला. त्याच्या हातात 2 सुटकेस होत्या. आल्यापासून त्याचा वावर अगदी सहज होता. मधली 5 वर्ष तो विसरला होता. मुलांना जवळ घेतलं. त्यांना खाऊ खेळणी दिली. मुलं मात्र त्याला टाळत राहिली. रवीला तो पुसटसा आठवत होता. सानवी मात्र प्रतिभाला येऊन चिकटली. प्रतिभा मुलांशी नेहमी खरं बोलली होती. आमचे बाबा कुठे आहेत? यावर तिने मुलांना, तुमच्या बाबांना मी आवडत नाही म्हणून ते मला सोडून गेले, हे उत्तर दिलं होतं. मावशींनी चहा नाश्ता आणून ठेवला. त्यांनी प्रतिभाकडे पाहिलं. बसा ना मावशी, तुम्ही घरच्या आहात ना, तुमच्याकडून काय लपलंय? राज मात्र तिला थांबवत मध्येच बोलला. प्रतिभा, 1 मिनिट, मी आले, असं म्हणत ती आत गेली. बाहेर येताना काही कागदपत्र घेऊन आली आणि ते तिने राजच्या हातात दिले. दिवस पेपर? हे काय आहे? डोकं ठिकाणावर आहे का? राजचा आवाज चढला. आवाज खाली मिस्टर राज, कारण तुम्ही माझ्या घरात उभे आहात तेव्हा आपल्या मर्यादित राहा. प्रतिभा शांत पण स्पष्ट आवाजात म्हणाली. तिचा तो थंडपणा पाहून राज दचकला. तिच्या सासू सासऱ्यांनी मध्ये बोलायला प्रयत्न केला तर तिने त्यांच्याकडे असे पाहिले की ते खाली मान घालून गप्प बसले. हे जेव्हा घर सोडून गेले होते तेव्हा काही बोलला असते समजुतीने तर आज कदाचित तुमचं बोलणं मी ऐकून घेतलं असतं, पण तुम्ही तेव्हा काही क्षणात नातं तोडलं. मी मुलांना घेऊन गळ्यात पडेल अशी भीती वाटली तुम्हाला. मग आज खरं तर कोणत्या नात्याने आलात तेव्हा तेच कळलं नाही. बरं आलात तर स्पष्ट सांगते, जुनी ओळख आणि माणुसकी म्हणून मी घरात घेतलं, त्यामुळे विनाकारण मला सल्ले द्यायचे नाहीत. काल फोन आल्यावर माझ्या घरच्यांना बोलवणं मला अवघड नव्हतं, पण आजपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तरं मी स्वतः मिळवली, तशीच यापुढेही मिळवेन. तर मिस्टर राज, तुम्हाला परत यायचं आहे, पण मला तुमची गरज नाहीये. माझी मी समर्थ आहे जगायला. तुला कोणी भेटलं का दुसरं? त्याच्याशी तुम्हाला देणं घेणं नाही. ज्या दिवशी आम्हाला रस्त्यावर भीक मागायला सोडून तुम्ही निघून गेलात त्या क्षणी आपल्यातील नातं संपलं. या घराचं तुमचं डिपॉझिट तुम्ही परत घेऊन गेला होतात. हे घर मालक सांगतील. हे घर माझं आहे. माझ्या कंपनीने मला कर्ज दिल्यावर मी विकत घेतले. याचे पेपर्स आहेत. तेव्हा या तुम्ही, कारण यात माझा आणि तुमचा दोघांचाही वेळ वाया जातोय. आजचा वेळ मी माझ्या कुटुंबासाठी देते. ही मुलं माझी आहेत. मी हे सिद्ध करेन. मुलांना विचारा, तुम्ही ओळखतात तरी का बघा. रवी बेटा, मी बाबा आहे तुझा, ये माझ्याजवळ. राज निर्लज्जपणे म्हणाला. पण आई, तुम्हाला आवडत नव्हती, तुम्ही सोडून गेलात, मग आम्हाला का नाही घेऊन गेलात? 9 वर्षाचा रवी आईला बिलगत बोलला. सानवी तर त्याच्याकडे पाहत देखील नव्हती. प्रतिभाने फक्त पैसे पुरवले नव्हते तर प्रेमही दिलं होतं. नोकरी करत करत तिने त्यांना जपलं होतं. स्वतः त्रास सहन केला होता, पण त्यांचं निरागस बालपण हरवलेलं नव्हतं. ती जिंकली होती. मी कोर्टात जाईन. कोर्ट 5 वर्षाचा हिशोब मागेल आणि हो, सज्ञान होईपर्यंत मुलं आईकडेच राहतील. बाकी ती यायला तयार असतील तर घेऊन जा, मी आड येणार नाही. ती असं बोलली आणि राज चपराक बसल्यासारखा गप्प बसला, कारण तिच्यासह मुलं हवी होती. नाहीतर मुलांचं लोडणं नको होतं त्याला. त्याने हार मान्य केली, हात जोडले. मी देखील भीक मागितली होती. तिच्यासह तुम्हाला स्वीकारायला तयार होते मी, अहो मुलांसाठी. पण तुम्ही लाथाडलं. आता नाही. आणि हो, मुलांना मध्ये घेऊन शह देऊ
पाहत असाल तर सांगते, मुलांनी एकतर मला निवडावं नाहीतर तुम्हाला, पण मी तुम्हाला स्वीकारणार नाही. हा माझा अंतिम निर्णय आहे. असं म्हणून तिने दार उघडलं आणि हाताची घडी घालून ती नजर रोखून उभी होती. राज बॅग ओढत बाहेर गेला आणि बाकीच्यांनी त्याचं अनुकरण केलं. तिने दार लावलं आणि इतका वेळ अडवून ठेवलेले अश्रू तिच्या डोळ्यातून ओघळले. तिची दोन्ही पिल्लं तिला येऊन बिलगली. आज एक आई जिंकली होती, एक स्त्री जिंकली होती. खऱ्या अर्थाने आज ती आत्मनिर्भर होती, चेहऱ्यावर स्माईल देत होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.